अकोल्यात मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात ढसाढसा रडल्या। मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात ढसाढसा रडल्यात, तर काही मुलींना चक्कर आल्याने जमिनीवर कोसळल्या। कारण होतोय फक्त पोलीस अधीक्षक यांना भेटायचं। या मुली पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या गेटवर दिवसभर ताटकळत उभ्या होत्या, कारण पोलीस भरतीतून त्यांना बाद केलंय। पोलीस भरतीचा उमेदवारी अर्ज भरताना महिला आरक्षण ऑप्शनवर क्लिक न केल्यामुळे आज या सर्व मुली सर्वसाधारण प्रवर्गात ओढल्या गेल्यात आणि लेखी परीक्षेसाठी बाद करण्यात आल्यात। या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी उमेदवारी मुली एसपींना भेटण्यासाठी दाखल झाल्या। दिवसभर उपाशीपोटी कार्यालयात ताटकळत उभं राहिल्यानंतर अखेर सायंकाळी एसपींना भेटण्याची वेळ मुलींना मिळाली आणि दुय्यम पोलीस अधीक्षकांची भेट झाली। मात्र त्यांच्या भेटीनंतर आपल्या प्रश्नाचं समाधानच झालं नसल्याचं मुलीचं म्हणणं आहे। तसेच पोलीस महासंचालक रेश्मी शुक्ला यांच्याकडे न्यायाची मागणीही पोलीस भरती मधील विद्यार्थिनींनी दिनांक 22 जुलै रोजी सोमवारी सायंकाळी 7:50 माध्यमाद्वारे ही मागणी केली आहे। तसेच सहानुभूती दाखवत स्थानिक गुन्हे शाखा पथक प्रमुख पोलीस निरीक्षक तथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय जनसंपर्क अधिकारी यांनी मुलींना पाणी व फळं देऊन चक्कर आलेल्या मुलींना सहानुभूती दाखवली होती। सकाळी आम्ही 11 वाजतापासून एसपी ऑफिसला आलो, तर आम्हाला फक्त एसपीला भेटून एवढंच म्हणायचं होतं की आम्ही क्वालिफाय झालो। आमची लिस्टमध्ये नाव नाही आलं, पण आम्ही क्वालिफाय झालं, मग आमच्या लिस्टमध्ये नाव टाका। त्यांनी आम्हाला ना एसपीला भेटू दिलं। सकाळी 11 वाजतापासून संध्याकाळची 7:30 होत्या, तरी आम्हाला इथेच बसून ठेवलेलं आहे। तर माझी एकच मागणी आहे की महाराष्ट्राच्या पोलीस संचालक आहेत त्या रश्मी शुक्ला मॅडम यांनी आम्हाला न्याय द्या की आम्ही लिस्टमध्ये असून आमचं का बरं आम्हाला बाद केलेलं आहे। ते म्हणतात की IT कंपनीवाल्यांची चुकी आहे की तुम्ही महिला आरक्षण असून तिथे तो महिला आरक्षणाचा नंबर न टाकता नॉन क्रिमिनल वरचा नंबर टाकायला पाहिजे, जे त्यांनी लिस्टमध्ये नमूद केलेलं नाहीये। जर ते म्हणतात आमची चुकी आहे, त्यांची चूक ते कोणतीच मान्य करत नाहीत की त्यांनी GR मध्ये काहीच टाकलेलं नाही की नमूद की ह्या नॉन क्रिमिनलचा नंबर टाका, असं काहीच नाही। आज त्यांनी आम्हाला एकच निर्णय दिलाय की तुम्ही याच्यातून बाद झालेले आहेत आणि आम्ही याच्यापुढे काहीच करू शकत नाही। एकच मान्य आहे की रश्मी शुक्ला मॅडमनी आमचा हे जे आम्ही इथे जमा झालं, आता बऱ्याचशा मुली घरी गेलेल्या आहेत, कारण की सकाळपासून आल्या आहेत। काही मुली चक्कर येऊन पडल्या, काही रडत आहेत। आमची परिस्थिती समजून घ्या आणि आम्हाला न्याय द्या। आम्ही क्वालिफाय झालोय, आम्हाला फक्त पेपरला बसू द्या। बाकी पुढचं आम्ही लागो न लागो ते आम्ही बघून घेऊ, फक्त आम्हाला आमचा पेपर देऊ द्या। आणि एसटीचं एक मिनिट, आणि एसटीचं नॉन क्रिमिनल नाहीये, तर ते म्हणतात की तुम्ही नॉन क्रिमिनलचा नंबर टाकायला पाहिजे होता। तर मग एसटीला नॉन क्रिमिनल लागत नाही, तर मग आम्ही नंबर कशाचा टाकू? आणि हे असंच असं नॉन क्रिमिनलचा नंबर टाकायचा, तर मग त्यांनी पहिलेच सांगायचं होतं ना, तिथं लिहायला पाहिजे होतं, असं नमूद करायला पाहिजे होतं की तुम्ही हा नंबर टाका, तेव्हाच टाकू ना आम्ही तिथं। मग एसटीला नॉन क्रिमिनल नाहीये, तर मग मी नंबर टाकणार कशाचा?